चला देवा, माऊली चला, माऊली चला, माऊली चला. ओम साईराम देवा, देवा ओम साईराम, देवा ओम साईराम, माऊली चला. तो एक बार फिर शिरडी लाइव में आपका हार्दिक स्वागत है मेरी ओर से। आप सबको ओम साई राम, जय साई राम। तो साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी से साईं बाबा जी की पादुका सांगली महाराष्ट्र में। तो साईं भक्त आते हैं दर्शन के लिए, आशीर्वाद लेने के लिए। माऊली चला, पुढे चला, पुढे चला. ओम साईराम देवा चला, ओम साईराम देवा, देवा चला, माऊली चला, ओम साईराम, माऊली माऊली चला, ओम साईराम. माऊली माऊली झाले की चला, येऊ द्या माऊली, तसं नाही. चला चला, ओम साईराम देवा, ओम साईराम, थोडे सपुत्रा, ओम साईराम. चला बाळा चला, ओम साईराम. माऊली माऊली चला, चला माऊली चला, ओम साईराम. माऊली देवा देवा चला, देवा चला, ओम साईराम. ओम साईराम चला, पुढे चला, चला ओम साईराम देवा, देवा चला, माऊली चला, विनंती आहे माऊली चला, चला माऊली विनंती चला. तो देखिए साईं बाबा जी किसको किसको दर्शन देते हैं, ये साईं बाबा जी जानते हैं या साईं भक्त जानते हैं। साईं बाबा जी के प्यारे से छोटे से नन्हे मुन्ने भक्त साईं बाबा जी के श्री चरणों में। चला ओम साईराम देवा। एक मिनट मेरी तरफ, क्या नाम बेटा जी आपका? स्नेहल पाटिल। तो बेटा या बिटिया? बिटिया। तो हमारी बेटी जी साथ में देवी जी को लेकर के आए हैं साईं बाबा जी के श्री चरणों में। बहुत बड़ा सौभाग्य है इनको, जिनको साईं बाबा जी ने बुलाया अपने चरणों में, अपने दर्शन दिए और अपना आशीर्वाद दिया। ओम साईराम। कुठलाही गोंधळ न करता बाबांचं दर्शन घ्या। कृपया सर्व नागरिकांनी, सर्व भाविकांनी त्याची कृपया खबरदारी घ्यावी ही आपणास नम्र विनंती आहे।
देवा चला ओम साईराम ओम साईराम चला ओम साईराम देवा देवा त्यांनी कृपया दर्शन रांग थोडीशी ओम साईराम मोकळी करून द्या. देवा चला ओम साईराम देवा चला ओम साईराम होय होय देवा या देवा चला माऊली चला ओम साईराम देवा चला माऊली चला माऊली ओम साईराम माऊली देवा देवा या तिकडं देवा चला ओम साईराम देवा देवा चला ओम साईराम चला ओम साईराम माऊली बहुत कुछ साई सेवक साई चरण सेवक मंडळाचे कार्यकर्ते शरद सुधीर दादा सर्वांनी थोडं सहकार्य करायचं आहे. मंदिरमध्ये ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी सर्वांनी मंदिर परिसर खाली करावा ही नम्र विनंती आहे. खाली करावा. रांगेमध्ये अजून बरेचसे भाविक आहेत. आरतीसाठी रांग बंद करण्यात येईल. तत्पूर्वी ज्यादा से ज्यादा लोकांना बाबांचं दर्शन घेता येईल अशी आपण कृपा करावी. सर्व भाविक सर्व महिलांना एक नम्र विनंती आहे. मंदिर परिसरामध्ये बाबांचं जिथं दर्शन आहे तिथं जास्त गर्दी करू नका. आमच्या स्वयंसेवक आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना कृपया सहकार्य करा. प्रामुख्याने आमच्या मॅडम ग्रुपवाले महेश दादा महेश शिंदे श्रीकांत साहेब या जरा भाविकांना हे करा. आरतीची वेळ होणार. सांगायचं हो ताई चला लवकर घ्या दर्शन हो ताई चला असं सांगायला ताई चला ताई पुढे चला आपले जे बाहेर सेवक आहेत स्वयंसेवक जे आहेत बाहेर त्यांनी थोडस गेटवर थांबायचं आहे. जे स्वयंसेवक आहेत त्यांनी गेटवरती थांब. तो हमारे साईं बाबा समाधि मंदिर शिरडी के गुरुजी का बहुत बड़ा सौभाग्य है आज सांगली में भी साईं बाबा जी को वस्त्र पहनाते हुए. लक्ष्मी अक्का कुठं आहे? तरी मंदिर थोडं स्वच्छ करायचं आहे. लक्ष्मी अक्का इकडे या जरा दोघी कोण घ्या मंदिरला स्वच्छ करून घ्या. मंदिर स्वच्छ करून घ्या दोघी जण कोणतरी. दर्शन रांग आता थांबवा. इकडे सुद्धा कोणी सोडू नका. आता दोन्ही गेट थांबवा. आत कुणाला सोडू नका. थांबा. चला पुरुष मंडळी तर इकडे या दादा तिकडे दादा या पलीकडे. चला फक्त वाद्य वाजवणारे पण थांबायचं. पुरुष मंडळी तरी पलीकडे खुर्ची त्या पलीकडे कट्टा आहे. स्वच्छ
स्वच्छताची टीम, स्वच्छता करणारी टीम इथं समोर पण येते. हे जर काढून घ्या, सर करून घ्या, काढून घ्या. दक्षिणा करून गेल्या इकडे या जरा. चला राहुल दादा जे इथं वाद्य वाजवणार आहेत त्यांचे माईक सुरू करून द्या. दोन्ही चालू नाहीये, दोन्ही चालू नाही. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता धूप आरती सुरू होत आहे. सर्वांनी एका सुरात आरती मनावी. अब धूप आरती शुरू हो रही है. आप सब एक सुर में आरती गाइए. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव कुंडलिक जागा, कुंडलिक जागा, भाव कुंडलिक जागा. लावो लावो अवघे जन, करो बाबाचे वंदना. साईचे वंदना, करो बाबाचे वंदना. गणो म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई, पाव माझे आई, धाव पाव माझे आई. नलिन डांगण बंदीर चरण, डोळ्यात पाहिन रूप तुझे. प्रेमे रिंगण आनंद पूजन, भावे मारिन मदेव नामा. माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यद्यं सकलं परस्मै. नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम. जन्मेन जन्मय जन्तदेवा तानि धर्माणि प्रथमानि यासन्न. हेरनाग महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ओम राजाधिराजाय प्रसय्य साये, नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान काम कामाय वय्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं
समुद्रपर्यात् ईशात् सार्वभौमः सार्वायुषायतादात् परार्धात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकरार्धपेशलोको विगतो भवतः परमेश्वरो मरुतस्यावसङ्ग्रहे आविश्वतस्य कामपि विश्वे देवा समासनैति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जय गुरु कायजं गणपतं वा श्रवणजनजं वा मानसं वा पराधं वेदं वा सर्ववेदं क्षमस्व। जय जय गणनाथे श्री प्रभु साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जय जय भीम। जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हरे ओम अम्बे अंबिके बालिके नमः नयति गशन ससदश्वगाः सुभद्रिकां काम्बीलवासिनीं या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे तिथे मी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। सायंकाले चरणकमलयोः चन्दनं समर्पयामि। अहिरिव भोगैः व्रजे देवाहुञ्जायाः दिम्बरिबाधमानः हसगुणोऽप्यश्वापयुना निविदवान् भूमां भूमाग्गो सम्परिपातु विश्वतः। नाना परिमल सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादिरवै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि अथ नैवेद्यं निवेदयामि। चतुरस्रमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्री मंत्राणि पात्रान् सम्प्रोक्ष धेनुमुद्रां प्रदर्शयेत्। सत्यन्त्वा वरदेन परिखिञ्चयामि नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सर्वांना व्यवस्थित दर्शनमध्ये ढकलाढकली करू नका. चला, ह्यांना पुढे जा.
दर्शन घ्या. खाली बाहेर आहे. माईक जी बाहेर आहे. समोर क्लिक करू नका. शांतपणे 2 मिनिटं थांबा. साईं बाबा जी से कौन कौन मिलने आता है? साईं बाबा जी की प्यारी सी बच्ची साईं बाबा जी के दर्शन करने आई है, साईं बाबा जी का आशीर्वाद लेने आई है. ओम साई राम, जय साई राम. आजचा हा जो कार्यक्रम आहे आपण निर्विघ्न पार पाडतोय असं म्हणण्यात काही खोटं चालणार नाही. त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात येत आहे. आपले राहुल दादा डोबे पाटील यांच्याकडून श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सबसे पहले आपका साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से हार्दिक स्वागत है. तो बहुत बड़ी बात बोली हमारे छोटे भाई ने कि मैं तो अक्सर सेवादार बोलता हूँ कि हमारे यहाँ साईं बाबा समाधि मंदिर में भी डिपार्टमेंट होता है, पुलिस है, सेवा में आए हुए हैं वो लोग. पुलिस वाले बाहर, जब साईं बाबा जी के चरणों में आ जाते हैं तो बहुत बड़ी सेवा है. तो आज इन्होंने भी समय निकाला है साईं बाबा जी के दर्शन करने के लिए, साईं बाबा जी का आशीर्वाद लेने के लिए. बहुत बड़ा सौभाग्य है इनका, क्योंकि आज साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी से साक्षात साईं बाबा जी की पहनी हुई, साईं बाबा जी ने यूज़ की हुई चरण पादुका इनके शहर सांगली महाराष्ट्र में आई है. ओम साई राम, जय साई राम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्रद्धा मनातून असली की झालं, नुसता नमस्कार करा बास आहे. देवाला त्याच्यामध्ये जास्त काही नको असतं. चला लवकर चला, वेळ घालवू नका अजिबात. ओम साईराम. केलेलं आहे त्याच पवित्र आपण ही राखायचं आहे, जेणेकरून शिर्डी संस्थान येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला पुन्हा ही सेवा देईल आणि पुन्हा आपल्याला बाबांचं दर्शन घेता येईल. चला सिक्युरिटी ताई सोडा, एक प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा जास्त वेळ न करता आपण दर्शन घेऊन बाकीच्या येणाऱ्या भाविकांना मार्ग करून द्यायचा आहे, ही आपल्याला नम्र विनंती आहे. खूप सुंदर असा बाबांना गुलाबाचा हार आमचे पाटील साहेबांनी दिलेला आहे. नमस्कार मिळणार आहे. कृपया कोणीही बाबांच्या चरण पादुकांना स्पर्श करू नका, धक्काबुक्की बिलकुल करू नका. बाबांचं पावित्र्य आपल्याला राखलं पाहिजे. बाबांच्या पादुका म्हणजेच बाबा हा विचार करा. कृपया आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला काही दक्षिणा द्यायची असेल तर दक्षिणा पेटी आहे, दोन्ही साईडला आहे, तिथे देऊ शकता. बाबांच्या समोर ठेवू शकता. ओम साईराम. चला दर्शन घेऊन पटापट चला.
पाटील मॅडम आलेले आहेत, त्यांचं जरा दर्शनाची व्यवस्था करा. दर्शन झाल्यानंतर आपल्याला हात जोडून विनंती आहे 2 सेकंदामध्ये. तो साईं बाबा जी के चरणों में साईं बाबा जी के प्यारे प्यारे भक्त, क्योंकि साईं बाबा जी का एक बहुत ही अच्छा मुहावरा है, एक कुछ वर्ड्स हैं कि इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं। साईं बाबा के पास वही जाते हैं जिनको साईं बाबा जी खुद बुलाते हैं। तो इनका बहुत बड़ा सौभाग्य है आज साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी से साईं बाबा जी की इस्तेमाल साईं बाबा जी द्वारा यूज़ की गई पादुका नाम है, मगर उसमें भी साक्षात साईं बाबा जी के दर्शन होते हैं। तो इनका सौभाग्य है जो आज सांगली शहर में साईं बाबा जी साक्षात इनको दर्शन देने आए हैं, अपना आशीर्वाद देने आए हैं। ओम साई राम, जय साई राम। महाराज की साईं बाबा की शिरडी राजा की। चला ओम साई राम। सुदैव अभूतपूर्व अशा उत्साहामध्ये बाबांचं दर्शन सोहळा चालू आहे. ताई तुम्ही तिथे उभा राहू नका. ताई, साई राम जी, हो ताई, कैसे हैं आप? इधर एक इधर दो, तिथे येण्यासाठी हे मार्ग मोकळा करा. तो देखिए एक नहीं दो साईं बाबा जी के भक्तों के दर्शन करने का मौका मिल रहा है। वी आर सो लकी एंड सो ब्लेस्ड। ओम साई राम, जय साई राम। टाकला ना तुम्ही, जाऊ नका पुढं. काय करणार सांगा. चला पुढे चला. चला दर्शन झाले की पुढे चला. चला चला. दर्शन झाले की चालते राहा, थांबू नका. दर्शन हे सर्व आपल्या बाबांच्या लागे भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. गर्दी एवढी आहे, त्यांचं कृपया ऐका. दर्शन झाले की लगेच मार्गस्थ व्हा. दर्शन मार्गामध्ये आपल्यासाठी तीर्थ आणि बुंदीचा प्रसाद जसं शिर्डीमध्ये देतात तसा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. दर्शन झाल्यानंतर सर्व साई भक्तांना नम्र अशी विनंती आहे, सकाळी ज्या ग्राउंड मध्ये आपण महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याच ग्राउंड मध्ये आपण आता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी महाप्रसादाचाही लाभ घ्यावा व बाबांचे आशीर्वाद घ्यावे. उजव्या बाजूनी जे दर्शनाला आले ते उजव्या बाजूनी बाहेर पडतील, डाव्या बाजूनी जे आले ते डाव्या बाजूनी बाहेर पडतील. कृपया गल्लत करू नका. चला लवकर. सुंदर अशी बाबांची आरास करण्यात आलेली आहे. महाराज की जय. चला दर्शन घेतले की चला. उजव्या बाजून आलेले उजव्या बाजूनच बाहेर पडतील, डाव्या बाजून आलेले डाव्या बाजूनच बाहेर पडतील. राहुल या. साई बाबा की साईनाथ महाराज की। ओम साईराम. चला पावसर दादा सगळ्यात तुझं दर्शन झालेलं आहे, त्यांनी कृपया मंदिर परिसर खाली करा. भालचंद्र माने तुम्हाला ऑलरेडी आशीर्वाद मिळालेला आहे. दुसऱ्या आशीर्वादाची तयारी आहे का? दर्शन झाले तरी कृपया. तो सबसे पहले आपका श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से हार्दिक स्वागत है। तो आपका भी बहुत बड़ा सौभाग्य है। साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी से साईं बाबा जी की चरण पादुका जो साईं बाबा जी पहनते थे, आपके शहर सांगली
महाराष्ट्र में आई है। तो आपको कैसा लग रहा है, कुछ थोड़ा सा अपने बारे में, बाबा के बारे में दीजिए। मैं भारतीय जनता पार्टी की प्रदेश सर्किटमिस काम करती हूँ। जैसे कि यहाँ पर माजी नगर सेविका करके भी काम करती हूँ। यहाँ पर साईं बाबा का जो पादुका है वो यहाँ पर सांगली में आए, हमारा सबका सौभाग्य है, खुशी की बात है। आज बहुत सारे लोगों ने इसका दर्शन किया। शिरडी के साईं बाबा जिनका आदर्श पूरे जगत में भी प्रसिद्ध है, उनके विचारधारा से आज समाज में बहुत सारे लोग आगे बढ़ रहे हैं। तो सांगली के लिए बहुत सौभाग्य की बात है। इस संस्था के द्वारा, इस मंदिर के द्वारा जिनको जो कोई संचालक मंडल है, उन्होंने यहाँ पर जो प्रोग्राम रखा है उनको यहाँ पर लाए गए हैं। इसके लिए मैं बहुत सारे आभारी हूँ। पूरे सांगली के लोगों की तरफ से उनका आभार मानती हूँ। और हमारा सौभाग्य है कि हमें इसका दर्शन मिला और हमें खुशी है कि आने वाले दिनों में सांगली में खुशियाँ और उनके विचार के द्वारा सभी लोग अच्छी तरह से यहाँ पर रहेंगे। सदगुरु साईनाथ महाराज की जय, साईं बाबा की जय। चलिए, आप सब पर साईं बाबा जी की अपार कृपा बनी रहे, ऐसे ही आप साईं बाबा जी के साथ जुड़ते रहें। तो मेरी एक रिक्वेस्ट, आप शिरडी में आइए तो शिरडी की शान बढ़ाइए। ओम साई राम, जय साई राम। ओम साई राम। ओम साई राम। गुरुजी कनेक्ट बोल दे थोड़ा कुछ करो। ओम साई राम। या सर्व साई भक्तांचं सहर्ष स्वागत। ओम साई राम। तो रात के 8:30 बज चुके हैं, अराउंड 8:30 PM। फिर भी साईं भक्तों का साईं बाबा से प्यार आपके सामने। साईं भक्तों की कतार देखिए कितनी लंबी अभी भी लाइन लगी हुई है। जैसे जैसे जिसको मालूम पड़ता है, जैसे जैसे जिसको समय मिलता है, वो आ जाता है साईं बाबा जी के दर्शन करने के लिए, साईं बाबा जी का आशीर्वाद लेने के लिए। थैंक यू सर, थैंक यू। सब पे दिख रहा है भैया जी, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, सब पे। ओम साई राम।